कारण BDDमध्ये पाहुणे आल्यानंतर ती ॲडजस्टमेंट, मुलांचं शिक्षण, मुलांना अभ्यास करायला कमी जागा किंवा सगळ्याच गोष्टीचं खूप हे होतं. पण आम्हाला एक होतं चाळीमध्ये की सगळे मराठी सण आम्ही साजरे करायचो. तडजोड म्हणजे काय करायचं, बाहेर झोपायला जागा करायची. भिंतीच्या शेजारी बाहेर शेरी होती ना, त्या शेरीमध्ये झोपायचे. लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही इथेच आलो BDDमध्ये राहायला. छोटीशी खोली, त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या ॲडजस्टमेंट की पाहुणे आले तर कसं राहायचं काय. ते दिवस खूप आठवतात आणि आता आम्हाला मोठा रूम भेटला आहे तो खूप चांगला आहे. वडिलांच्या नावाची पाटी इथे लागलेली आहे. पिढ्यानपिढ्या 10 बाय 10च्या खोलीत आयुष्य काढणारे नायगाव BDD चाळीतील रहिवासी आता म्हाडाच्या उंच टॉवरमध्ये मोठ्या खोलीत राहायला जात आहेत. नवं घर मोठं असलं तरी चाळीच्या आठवणी मात्र त्यांच्या आजही ताज्याच आहेत. आम्ही भरपूर टप्पे गाठत आज इथपर्यंत आलेलो आहे. कारण BDDमध्ये पाहुणे आल्यानंतर ती ॲडजस्टमेंट, मुलांचं शिक्षण, मुलांना अभ्यास करायला कमी जागा किंवा सगळ्याच गोष्टीचं खूप हे होतं. पण आम्हाला एक होतं चाळीमध्ये की सगळे मराठी सण आम्ही साजरे करायचो. पाहुणे आले तरी आम्ही कधी असं खचलो नाही, आनंदाने त्यांचं स्वागत करायचो घरामध्ये. आणि छोटं घर असायचं तरी पण आमच्या पाहुण्यांना आवडायचं आमच्या नायगावमध्ये यायला, छोट्या घरामध्ये. पण आता आमचं एक स्वप्न होतं की मुंबईमध्ये आपलं एक घर पाहिजे, मोठं घर पाहिजे. पण आज आमचं स्वप्न पूर्ण झालं. आम्हाला हक्काचं मोठं घर इकडे 500 स्क्वेअर फूटचं मिळालं. खूप आनंदाचं वातावरण आहे आज आमच्या नायगावमध्ये. तर आमच्याच इथे कोणतरी पाहुणे आले, मुलींची लोक आली तिकडे, तर कसं तरी आम्ही दिवस कसे काढायचे, झाकून बिकून सगळं एकच घर ना, त्याच्यामुळे आंघोळीचा पासून सगळा त्रास. पण केलं आम्ही, त्यात पण आनंदाने केलं. तेव्हा पण मजा फार येत होती. आता बघूया. तडजोड म्हणजे काय करायचं, बाहेर झोपायला जागा करायची. भिंतीच्या शेजारी बाहेर शेरी होती ना, त्या शेरीमध्ये झोपायचे. आणि मग काय एकत्र झोपायचं 5-6 जण असे लाईनीमध्ये. पण मजा वाटत होती. आणि असं वाटलं नव्हतं की आम्ही पोलीस, म्हणजे हे बाकीचे तर पब्लिक आहेत, पण आम्ही पोलीस होतो. वाटलं नव्हतं. लढलो, शेवटपर्यंत लढलो आणि त्याचा जय झाला. त्याचा खूप आनंद आहे. वड तर आहेच ना मोठ्या घरात, पण जे आनंद ते चाळीमध्ये होतं. पण थोडीशी पण हे पण होते ना, ॲडजस्टमेंट भरपूर करावी लागायचे. पाण्यासाठी बाहेर, टॉयलेटसाठी बाहेर. आणि आता एवढं मोठं रूम मिळालं तर सगळीकडे आनंदच आहे. नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 कुटुंबियांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घरांचा ताबा देण्यात आला. 23 मजली टोलेजंग इमारतीत 500 स्क्वेअर फुटाची 2 BHK घरं, तेही पार्किंगसह देण्यात आली आहे. लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही इथेच आलो BDDमध्ये राहायला. छोटीशी खोली, त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या ॲडजस्टमेंट की पाहुणे आले तर कसं राहायचं काय. मस्त. पण त्याही छोट्या खोलीमध्ये दिवस गेले. त्याच्यातून आता आम्हाला इतकं मोठं घर मिळालं. नवऱ्याची सर्व्हिस आपली एवढी झाली तिथे, बरंच ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या. पण आता खूप खुश आहोत की मोठ्या खोलीत आम्ही जातो आहोत आणि मस्त, खूप आनंदात आहोत. हो, खूपच वेगळा होता. चाळीतली एन्जॉयमेंट तर वेगळीच. सण असे सगळ्यांनी एकत्र मिळून करणं वगैरे हे खूपच एकदम छान होतं. आता इथेही तसंच होईल अशी अपेक्षा आहे. बघू पुढच्या गोष्टी. BDD चाळीतले रूम छोटे होते पण खूप मनमोकळं आनंदाचं वातावरण असायचं. आम्ही लहानपणी खूप एकत्र राहायचो, खेळायचो, दंगामस्ती करायचो. इथेच आमचं शिक्षण पूर्ण झालं. या चाळीमध्ये राहत असतानाच आमचं शिक्षण पूर्ण झालं. इथे सगळे मित्र आम्ही सगळे, कोणाही जरी आजारी पडलं, कोणी काय त्रास झाला तर सगळेच लोक धावून यायचे. ते दिवस खूप आठवतात. आणि आता आम्हाला मोठा रूम भेटला आहे तो खूप चांगला आहे. वडिलांच्या नावाची पाटी इथे लागलेली आहे 8व्या माळ्यावरती. त्याचा पण भरपूर आनंद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घरांच्या प्रतीक्षेत असलेले हे नायगाव BDD वासीय हातात नव्या घराची चावी मिळताच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.